नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्म अँड ब्युटी क्लिनिक, गोखले नगर, सेनापती बापट रोड, पुणे. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न, भाग 26. आणि मधुमेह मुक्तीमधील जे आहार मार्गदर्शन आहे त्यातील हा दुसरा भाग. आता आपण आहार ग्रहणापूर्वी कुठले मंत्र म्हणावे हे आपण आता पाहत आहोत. त्यातले 2 मंत्र आपण मागच्या भागात पाहिलेले आहेत. आज आपण उरलेले पाहणार आहोत. तर आता तिसरा मंत्र आहे, अन्नम ब्रह्मा रसोर विष्णू भोक्ता देवो महेश्वरा. अन्न हेच ब्रह्म आहे किंवा अन्नापासून जो रस तयार होतोय तो म्हणजे विष्णू आहे. कारण अन्न हे तयार केलं जातं तर कुठलीही निर्माण प्रक्रिया जी आहे ते म्हणजेच ब्रह्म आहे. त्यातून रूपांतरण होऊन जो आहाररस तयार होणार आहे आणि जो आपल्या शरीराचं पोषण करणार आहे तो म्हणजे विष्णू आहे. आणि ह्या आहाराचा परिपाक झाल्यानंतर जे शरीर धातू घटकांमध्ये रूपांतर होणार आहे ते म्हणजे महेश्वर, म्हणजे शिवशंकर, साक्षात शिवशंकर आहे. तर अन्नाकडे आत्ता आपण अशा दृष्टिकोनातून पाहायचं आहे की अन्न हे ब्रह्म आहे. आणि या अर्थाचे आपल्याला आणखीनही श्लोक पूर्व हिंदू ग्रंथांमध्ये आढळून येतात. एवं ज्ञात्वा, हे ज्ञान करून घेऊन जो कुणी अन्नाचं ग्रहण करेल त्याला भोजनातील कुठलेही दोष लागू होत नाहीत. म्हणजे तुमच्या भोजनात जरी काही चुकून वातपित्तकर आहार आहे, कफकर आहार आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे दोष आहेत शारीरदृष्ट्या, तरीसुद्धा त्याचा परिपाक होऊन ते तुम्हाला हितकर होईल असंच अन्न तुम्हाला शरीराला मिळणार आहे. तर हा या श्लोकाचा अर्थ आहे. तर आपण एकदा परत श्लोक म्हणूया. अन्नम ब्रह्मा रसो विष्णू भोक्तोर्देवो महेश्वरः एवं ज्ञात्वा तुयो भुनक्ते अन्न दोषो न लिप्यते. त्याला अन्नातील कुठलाही दोष लागू होत नाही. म्हणजे त्या अन्नापासून त्याच्या शरीराचं खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या शरीर घटकामध्ये रूपांतर होऊन कुठल्याही व्याधीची निर्मिती होणार नाही अशा पद्धतीने तो आहाररस तयार होतो. याच अर्थाचा आणखीन एक श्लोक आहे. ओम ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्म एव तं गंतव्यं ब्रह्मकर्मसमाधीनाम. हा जो श्लोक आहे हा भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायातील श्लोक आहे. यात अन्नाला ब्रह्म हीच उपमा दिली आहे. ब्रह्म म्हणजे काय? सृष्टीचा उत्पत्ती करता, सृष्टीची निर्मिती ज्याने केली आहे तेच ब्रह्म आहे. आणि हे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्माचे एक रूप हेच अन्न आहे. आणि ह्या अन्नाला आपण ब्रह्मरूपी अग्नीमध्ये, ब्रह्म अग्नव म्हणजे काय? ब्रह्म अग्नी हेच ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मामध्ये आपण हा ब्रह्मरूपी अग्नी टाकत आहोत. ब्रह्महवी, ब्रह्म म्हणजे अन्नरूपी जी समिधा आहे त्या अग्नीमध्ये आपण देत आहोत. आणि त्याच्यामुळे हे समिधा टाकण्याचं जे काम आहे ते सुद्धा ब्रह्मकर्म आहे. ते पण ब्रह्मस्वरूपच आहे. आणि त्याचं नंतर रूपांतर होऊन जी समाधी किंवा त्याचं एक उच्च कोटीचं जे मानसभाव तयार होणार आहे ती समाधी अवस्थासुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे या अन्नाचा परिपाक होऊन जे काही तयार होणार आहे, जो काही तुम्हाला उपयोग होणार आहे ते सगळं कार्य जे आहे आणि त्याचा अंतिम परिणाम जो आहे ते सगळं काही ब्रह्मच आहे. म्हणजे अन्न ग्रहण करण्याची क्रिया, अन्न बनवण्याची क्रिया आणि हे सगळं काही ब्रह्मच आहे असा मनात भाव ठेवून जेव्हा तुम्ही अन्नाचं निर्मिती करणार आहात किंवा अन्नाचा परिपाक करणार आहात, अन्नाचं सेवन करणार आहात, ते सगळं काही ईश्वरच आहे, ब्रह्मच आहे असा भाव तुमच्या मनात असला पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच आहे, सुप्रसिद्ध असा श्लोक आहे की कृष्ण भगवान हे आपल्याला सांगतात, अहम वैश्वानरो प्राणिनाम देहम आश्रितम.
मनुष्य प्राण्याच्या किंवा इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये जो अग्नी आहे, जो तुमच्या पचन करणारा अग्नी आहे, तो म्हणजे मीच आहे. म्हणजे कोण? श्रीकृष्ण भगवान आहेत. असं श्रीकृष्णांनी स्वतः आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारचा वैश्वानर जो आहे तो आपल्या शरीरामध्ये आहे, तो पचत्यम अग्निम चतुर्विध प्रकारचं अन्न जे आपण सेवन करतो. कुठल्या प्रकारचं असतं ते? भोज्य, भक्ष्य, लेह्य, चोष्य, हे 4 प्रकारचे अन्न आपण सेवन करतो. म्हणजे चावून खाण्यासारखे किंवा अगदी तुम्हाला द्रव पदार्थ किंवा सहज गिळता येतील किंवा थोडंफार चावून खाता येतील असे. लेह्य म्हणजे चाटण्यासारखे पदार्थ आणि चोष्य म्हणजे तरलं, अगदी पातळ अशा पद्धतीचे जे आपल्याला अगदी सहज पिता येतील असे पदार्थ. तर अशा सगळ्या प्रकारचं जे अन्न आपण सेवन करतो आहे, त्या सगळ्याचंच पचन करायला समर्थ असा कोण आहे? हा वैश्वानर आहे, जो आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे आपला पाचकाग्नी, आपला धात्वाग्नी, जो आपल्या ह्या सगळ्या अन्नाचं पचन करणार आहे आणि त्याचं आपल्या योग्य शरीर घटकामध्ये रूपांतर करणार आहे, तो म्हणजे वैश्वानर, म्हणजे तोच म्हणजे श्रीकृष्ण भगवान असं सांगितलेलं आहे. किंवा अन्न ग्रहण करताना अगदी साधं तुम्ही काय म्हणू शकता? ओम प्राणाय स्वाहा. म्हणजे 5 प्रकारचे वायू आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं आहे. प्राण, व्यान, समान, उदान, अपान. तर त्यांचा उल्लेख करून सुद्धा तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. ओम प्राणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या वायूंना जर आपण चांगलं त्यांचं पोषण केलं तर सगळ्याच्यामध्ये वायूचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. नियंता प्रणिताचं मनसा सर्वेंद्रियांना उद्योजका असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे हा सगळ्याचा प्रेरक हा वायूच आहे आणि त्याला आपण सॅटिस्फाय करून अशा पद्धतीने अन्न ग्रहण केलं तर ते आपल्याला नक्कीच खूप फलदायी अशा पद्धतीचं ठरणार आहे. नंतर आणखीन काय आहे तर एक मराठी श्लोक आहे जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि जो आपल्याकडे महाराष्ट्रात बऱ्यापैकी म्हटला जातो अन्न ग्रहण करण्याच्या आधी. तर तोही आज आपण एक थोडक्यात म्हणूया. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. इथे सुद्धा अन्नाला काय म्हटले? पूर्ण ब्रह्म म्हटलं आहे की अगदी सगळ्या पद्धतीचं पोषण करायला समर्थ असा हे अन्न आहे. आणि जेव्हा तुम्ही तोंडात वदनी कवळ घेता आहे, घास घेता आहात, तेव्हा तुम्ही जर श्रीहरीचं नाव घेतलं तर नक्कीच तुमच्या अन्नाचं खूप छान पद्धतीने पचन होणार आहे. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. उदरभरण हे नुसतं उदरभरण करायचं आहे, कसं तरी पोट भरायचं आहे असं म्हणायचं नाही आहे. हे यज्ञकर्म आहे, एक पवित्र कर्म आहे. असे भाव मनात ठेवून तुम्ही ते अन्नाचं ग्रहण करायचं आहे. जनी भोजनी नाम सदा वदावे. म्हणजे नेहमी बोलताना वाचे वदावे, नेहमीच तोंडाने तुम्ही श्रीहरीचं नाव घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही भोजन ग्रहण करणार आहात. अति आदरे गद्यघोषे म्हणावे, हरिचिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आणि जेव्हा तुम्ही असं श्रीहरीचं नाव घेऊन अन्न घेणार आहात तेव्हा तुम्हाला स्वाभाविकरित्याच श्रीहरी हा पावणार आहे आणि ते अन्न तुम्हाला कधीही बाधणार नाही आहे. त्या अन्नाचा तुम्हाला खूप छान उपयोग होणार आहे. तर असे भाव मनात ठेवून जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण कराल तेव्हा ते नक्कीच तुम्हाला अधिकाधिक उपयोगी असं ठरणार आहे. यापुढे आपण हेही बघणार आहोत की अन्न कसं तुम्ही शिजवायचं आहे आणि ते करताना तुम्ही काय काय भाव मनात ठेवायचे आहे, अन्न ग्रहण करताना तुम्ही ते कसं सेवन करायचं आहे, ते कुठले नियम पाळायचे आहेत तेही आपण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला हेही माहीत असणं, त्याची जी आध्यात्मिक बाजू आहे ती पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता आणखीन कसं आहे, अन्न जेव्हा तुम्ही शिजवता तेव्हासुद्धा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे. काय आहे ते? अन्नपूर्णे सदापूर्णे. अन्नपूर्णा ही कशी आहे? अगदी करुणेने भरलेली सदापूर्ण अशी ती अन्नपूर्णा आहे. शंकर प्राणवल्लभे.
शंकराची ती प्राणवल्लभ आहे. शंकराला ती अतिशय प्रिय अशी आहे. ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्विते. पार्वती जी माता आहे ती म्हणजेच अन्नपूर्णा आहे. तर तिला आपण शरण जाऊन तिला म्हणतोय की अन्नपूर्णे माते, तू आम्हाला भिक्षा दे, म्हणजे तू आमच्या ज्ञान आणि वैराग्याचं पोषण करणारी अशा पद्धतीचं अन्न आमच्यासाठी तयार कर, असं आपण पार्वती देवीला म्हणतो. तो अन्नपूर्णा स्तोत्र मंत्रसुद्धा भोजन जेव्हा तयार करता तेव्हा म्हणायचा मंत्र आहे. आणि जेव्हा तुमचं आता भोजन झालेलं आहे, तर आता साहजिकच भोजन जेव्हा तुम्ही सुरू करताय तेव्हा तुम्ही भगवंताला आभार मानताय की देवा, तू मला हे असं चांगल्या पद्धतीचं अन्न दिलेलं आहे, याबद्दल मी तुझे आभारी आहे. तसंच जेव्हा भोजन आता तुमचं झालेलं आहे तेव्हासुद्धा तुम्ही ज्याने तुम्हाला अन्न दिलेलं आहे त्याचं तुम्ही आभार मानणार आहात. अन्नदाता सुखी भव. अन्न देणारा जो आहे तो सगळेच असतील. जो शेतकरी आहे, शेतात धान्य पिकवलं आहे ज्याने, किंवा जी माता आहे, भगिनी आहे, पत्नी आहे, जिने आपल्याला ते स्वयंपाक करून वाढलेलं आहे, अशा सगळ्यांचेच तुम्ही आभार मानत आहात. तर अन्नदाता सुखी भव. सदा मंगलमूर्ती. धन्यवाद प्रदातां त्वां ना अन्येति विचारय. माझ्या मनामध्ये आता कुठलेही विचार नाही आहे. माझ्या मनात फक्त अन्नदाता सुखी व्हावा एवढेच विचार आहेत. हे एक तुमचे आभार तुम्ही मानलेले आहे, कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्यानंतर आणखीन अन्नाचा विचार करताना आपल्याला अगदी हा विचार करावा लागतो की कर्म जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही चांगलं कर्म करा आणि त्यानंतरच तुम्हाला हे चांगल्या पद्धतीचं अन्न जे आहे ते मिळणार आहे. तर त्याचा एक श्लोक आहे, तो असा आहे, अन्नात भवती भूतानी. अन्नानेच भूत म्हणजे प्राणी मात्र, म्हणजे मनुष्य प्राणीसुद्धा हे कशापासून तयार झालेले आहेत? भव म्हणजे निर्माण होणं. कशाने निर्माण झालेले आहेत? तर ते अन्नापासूनच निर्माण झालेत. अन्नात भवती भूतानी. पर्जन्यात अन्न संभवः. आणि अन्न कशाने निर्माण होतं आहे? तर पर्जन्यामुळे. म्हणजे पाऊस पाणी व्यवस्थित झालं तर तुम्हाला अन्न मिळणार आहे. आणि हे पाऊस पाणी केव्हा योग्य होणार आहे? यज्ञात भवती पर्जन्यः. यज्ञ म्हणजे इथे आता तुमचा कर्मयज्ञ आहे. जर तुम्ही चांगलं काम केलं, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने निसर्गाची काळजी घेतली, निसर्गाला अनुकूल वागलात, तरच पर्जन्याची वृष्टी होणार आहे. कारण की त्याच्या पुढचा श्लोक काय आहे की यज्ञ कर्म संभवः. यज्ञ कशाने संभव होणार आहे? तर कर्मानेच संभव होणार आहे. म्हणजे योग्य आणि चांगलं कर्म तुम्ही करा आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल? पर्जन्य मिळेल. पर्जन्यामुळे अन्न मिळेल आणि अन्नामुळेच तुमचं पोषण होणार आहे. अन्नाला औषधी अशी पण उपमा दिलेली आहे. तर अन्न हेच औषध आहे. जर तुम्ही अन्न चांगल्या पद्धतीने घेतलं तर तुम्ही आजारीच पडणार नाही, किंवा तुम्हाला मधुमेहासारखे जे व्याधी झालेले आहेत त्यांना बरं करायला सुद्धा तुम्हाला या चांगल्या अन्नाची मदत होणार आहे. तर माणूस हा जे काही तुम्ही खाता ते म्हणजेच तुम्ही आहात. म्हणजे फूड इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू आर, फॉर हाऊ यू थिंक. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा शारीर आणि मानसभाव निर्माण होण्यासाठी चांगल्या अन्नाची ही अतिशय गरज आहे. आणि ते चांगलं अन्न जे आहे तुमच्यासमोर आलेलं ते चांगल्या भावनेने तुम्ही घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. आजच्या भागात एवढंच. यापुढील भागात आपण मधुमेहासाठी योग्य अन्न काय ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि ते घेण्याचा योग्य विधी काय ते देखील आपण पाहणार आहोत. नमस्कार. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्कीच करा. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.